स्वामी भक्तांनो, प्रत्येक घरात सुखशांती असावी, प्रेम असावं, आपुलकी असावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण काही घरांमध्ये सासू आणि सुनेचं नातं इतकं ताणलेलं असतं की घरात रोज वाद, रुसवे, फुगवे आणि अशांतता निर्माण होते. कधी सासूला वाटतं माझी सून माझं ऐकत नाही, तर सुनेला वाटतं मला समजून घेतलं जात नाही. आणि अशा छोट्या छोट्या गैरसमजांमधून मोठी दरी निर्माण होते. पण आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत असे काही उपाय जे केवळ नातं सुधारत नाहीत, तर संपूर्ण घराचं वातावरण बदलून टाकतात. पहिली गोष्ट म्हणजे समस्या समजून घ्या. सासू आणि सुनेचं नातं हे दोन वेगळ्या पिढ्यांचं नातं असतं. एका बाजूला अनुभव असतो तर दुसऱ्या बाजूला नवीन विचार असतात. जेव्हा अनुभव आणि नवीन विचार एकमेकांपासून दूर राहतात व एकमेकांना समजून घेत नाही, तेव्हा हा संघर्ष सुरू होतो. अनेकदा भांडणांचं कारण मोठं नसतं. एक शब्द, एक टोमणं आणि एक गैरसमज, आणि मग दिवसेंदिवस मनात राग साचत जातो. दुसरा उपाय, बोलण्याची पद्धत बदला. स्वामी म्हणतात, गोड शब्दाने कठीण मनं सुद्धा जिंकली जातात. आपण काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो हे जास्त महत्त्वाचं असतं. समोरच्या व्यक्तीला दुखावून तुम्ही जर बोललात तर ती व्यक्ती लगेच बचावात्मक होते, पण प्रेमाने आणि आदराने बोललात तर समोरच्याचं मन मोकळं होतं. आजपासून एक नियम करा, राग आला तरी मोठ्या आवाजात बोलायचं नाही, कारण एका मिनिटाच्या रागामुळे अनेक वर्षाचं नातं तुटू शकतं. तिसरा उपाय, अपेक्षा कमी करा. अनेक दुःखांचं मूळ कारण म्हणजे अपेक्षा असतात. सासूला वाटतं सून माझ्या मनासारखी वागली पाहिजे, सुनेला वाटतं सासूने मला पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुखवतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला बदलण्यापेक्षा स्वतःच्या अपेक्षा कमी करा. नातं जपणं हे जास्त महत्त्वाचं असतं, जिंकणं नाही. चौथा उपाय, जुन्या गोष्टी विसरा. काही लोक वर्षानुवर्ष जुन्या गोष्टी मनात ठेवतात. तिने मला त्या दिवशी असं बोललं होतं, ती माझ्याशी तसं वागली होती, आणि मग प्रत्येक नवीन प्रसंगात त्या जुन्या जखमा पुन्हा उघडतात. जर घरात शांतता हवी असेल तर भूतकाळ सोडावा लागेल. जुन्या गोष्टींचं ओझं घेऊन कोणीही आनंदी राहू शकत नाही. दररोज नामस्मरण करा. तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचं नामस्मरण करा. नामस्मरणामुळे मन शांत होतं, राग कमी होतो, अहंकार कमी होतो आणि प्रेम निर्माण होतं. स्वामी समर्थ नेहमी शिकवतात, घरातील माणसं हीच खरी संपत्ती आहे. पैसा पुन्हा मिळू शकतो, संपत्ती पुन्हा मिळू शकते, पण तुटलेली नाती जोडायला खूप वेळ लागतो. म्हणून नातं जपा, प्रेम जपा, आदर जपा. मित्रांनो, जर तुमच्या घरात सासू सुनेचे वाद होत असतील तर आजपासून एक पाऊल पुढे टाका. समोरची व्यक्ती बदलण्याची वाट पाहू नका, स्वतः बदलायला आधी सुरुवात करा, कारण एका व्यक्तीच्या सकारात्मक बदल संपूर्ण घर बदलू शकतो. लक्षात ठेवा, घर विटा आणि सिमेंटनं बनत नाही, घर प्रेम, आदर आणि विश्वासाने बनतं. आणि ज्या घरात प्रेम असतं ना, त्या घरावर स्वामींची कृपा सदैव कायम राहते. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या सुप्रिया वेबसाईट चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.